मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा जागा सापडल्या की ज्या ठिकाणी हे आर्टिफिशियल ड्रग्ज हे तयार होत आहेत आणि आज आपण पाहू शकतो की केमिकल ड्रग्ज तयार करणं ही काही फार मोठी रॉकेट सायन्सची प्रोसेस नाहीये। ही साधी प्रोसेस आहे की जी अनेक ठिकाणी तयार होऊन आणि तिथनं त्याचं वाटप हे सुरू होतं आणि म्हणून पोलिसांना त्या बाबतीत प्रचंड अलर्टनेस आता आपल्याला करावा लागेल आणि तो सुरू देखील झालेला आहे। आज आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भात वेगवेगळ्या कोऑर्डिनेशन कमिटीज तयार केलेल्या आहेत, पण समाजाला देखील याच्यामध्ये आपली भूमिका निभवावी लागेल। कारण ज्या प्रकारच्या पद्धतींचा उपयोग होतोय, नागरिकांनाही आपल्या घरी काय चाललेलं आहे, आपली मुलं काय करतायत त्याच्यावर थोडं लक्ष देणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे। पण ड्रग्सच्या संदर्भात आम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवली आहे आणि या संदर्भात एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की जर याच्यामध्ये पोलीस पैकी कोणी जर ड्रग्सच्या या व्यवहारात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अबेटमेंट करताना मदत करताना आढळला तर त्याच्यावर सस्पेन्शन नाही तर पोलीस विभागातनं संविधानाच्या 311 खाली बडतर्फ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण आमच्या पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा हा जो काही कट आहे त्याच्या संदर्भात जर आपण टॉलरंट राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला भविष्य असणार नाहीये। आणि म्हणून आपण बघितलं असेल प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली कारवाई चाललेली आहे। एक